नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रवीण ओंकार गायकवाड. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा स्पेशल मुद्दा असा की नवरात्र चालू आहे आणि महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आपण आता तुळजापूरला जाणार आहोत. तर त्या निमित्ताने मी हा ब्लॉग शूट करतोय. तर भेटूया तुळजापूरमध्ये. आपण आता तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे. तुळजापूरमध्ये जस्ट बसने एंट्री केलेली आहे. प्रशासनाने येणाऱ्या भाविकांसाठी टॉयलेटची आणि पाण्याची योग्य रीतीने सोय केलेली आहे. आपल्याकडे टाईमची कमतरता असल्यामुळे आपण त्यावेळेस 300 रुपयाचा पास घेतलेला आहे, जेणेकरून आपलं दर्शन थोडं फास्ट होईल. आणि आता आपण चालूयात. आता सिक्युरिटी गार्ड दादांनी आपल्याला पास विचारलेला आहे. आपण गेटमधून एंट्री केलेली आहे. तर आपण आता या टायमाला आपण जेव्हा आलेलो आहे दर्शनासाठी, तर काही रांग दिसत नाही आहेत. पण तिकडे तुम्ही पलीकडे बघू शकता, रेग्युलर लाईन फार मोठी आहे आणि तिथे गर्दीसुद्धा खूप आहे. हे बघा, तिकडे भरपूर जण गर्दी आहे. हे रेग्युलर लाईन आहे दर्शनासाठी. आपण आता दर्शन रांगेकडे निघालो आहे. तुळजाभवानी मंदिराचा इतिहास असा आहे की तुळजाभवानी देवी ही स्वयंभू असून महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे पूर्णपीठ आहे. ही देवी भोसले घराण्याची कुलदेवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता आहे, ज्यांनी देवीच्या आशीर्वादाने स्वराज्याची स्थापना केली असे मानले जाते. तुळजापूरमध्ये असलेले देवीचे मंदिर अंदाजे 12व्या शतकात बांधले गेले. इथून या गेटमध्ये गेलं श्री काल भैरवनाथ मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान आहे. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन स्वराज्याच्या स्थापनेसाठी भवानी तलवार दिली. हिंदू भाविकांमध्ये या देवीला विशेष महत्त्व असून नवरात्रात इथे मोठा उत्सव साजरा होतो आणि भाविकांची मोठी गर्दी होते. तुम्ही बघू शकता, खूप जुनं बांधकाम आहे. पायऱ्या, सर्व स्ट्रक्चर सर्व दगडी बांधकाम आहे. आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचत चाललेलो आहे आणि काही वेळात मंदिरामध्ये एंट्री घेऊया. आपण आता मंदिरामध्ये एंट्री घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे. नवरात्र निमित्ताने खूप पब्लिक आलेलं आहे. आपण पास घेतल्यामुळे आपल्याला आपला बराच टाईम वाचलेला असल्यामुळे आपला डायरेक्ट मंदिरात एंट्री होती. आणि आपण समजा रेग्युलर लाईनमध्ये आलो असतो तर आपल्याला 4-5 तास तरी दर्शन घेता नसते आले. आता मी कॅमेरा बंद करतो आहे. आपण भेटूयात दर्शन झाल्यानंतर पुढे, कारण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे कॅमेरा बंद करतो मी आता. इथे तुम्ही चांगल्या रीतीने बघू शकता, प्रोजेक्टरवरती श्री तुळजाभवानी मातेचा फोटो दिसतो आहे. हे लाईव्ह दर्शन चालू आहे थ्रू प्रोजेक्टर थ्रू. आता आपण चालूयात. आपलं दर्शन झालेलं असल्यामुळे आता आपण मंदिराच्या बाहेरच्या दिशेने चाललो आहे. सर्व बांधकाम हे अजूनही जशाच्या तसं आहे. मंदिराचं सर्व दगडी बांधकाम आहे. आणि आता आपण जाऊया बाहेरच्या दिशेने.
आता इथे आपल्या राईट हँड साईडला गणपती मंदिर आहे, जे की उजव्या सोंडेचा गणपती म्हणूनही ओळखले जाते. हे बघू शकता गणपती उजव्या सोंडेचा. चला आता आपण जाऊया बाहेर. ह्या पायऱ्याने बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि ते बाजूला एक कुंड सुद्धा आहे, जिथे भाविक नवरात्रात हा कुंड बंद असतो, पण तुम्ही ऑर्डर दॅन नवरात्र आला तर ह्या कुंडामध्ये आंघोळ सुद्धा करू शकता. आणि या मंदिरामध्ये 2 गेट आहेत, एक एंट्री गेट आणि एक्झिट गेट. एका गेटचं नाव आहे जिजाऊ गेट आणि एका गेटचं नाव आहे शहाजी गेट. तर आपण आता एक्झिट घेतो आहे. आता आपण बघू शकतो, हा आहे कळस, तुळजा भवानी मातेचा कळस. आणि आता आपण चाललो आहे बाहेर. हा तुम्ही गेट बघू शकता आहे, हा एंट्री गेट आहे मंदिरासाठी जाण्यासाठी. बट तो आता बंद आहे नवरात्र असल्यामुळे, आणि दुसरीकडनं आत जाण्याचा मार्ग आहे. आता आपलं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हा आहे एंट्री गेट, मेन एंट्री गेट. हे बघा मेन एंट्री गेट आहे. हा तात्पुरता बंद आहे. तर अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट.